राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. शेतकऱ्यांसाठी आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 5 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शेतकऱ्यांचे सातबारा कोरे करण्यासाठी 30 जून 2026 ही अंतिम मुदत दिली आहे. या तारखेपर्यंत कर्जमुक्ती केली जाईल असे स्पष्ट आश्वासन सरकारने दिले आहे. हेक्टरी 10,000 अनुदानासाठी 1,765 कोटी रुपये मंजूर. 7 जिल्ह्यातील 21 लाख शेतकऱ्यांना मिळणार याचा फायदा. राज्य सरकारने रब्बीच्या पेरणीसाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 10,000 रुपये अनुदानाची घोषणा केली होती. रब्बी अनुदानाच्या वितरणास सरकारने आता सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात 7 जिल्ह्यात 21,64,000 शेतकऱ्यांसाठी 1,665 कोटी रुपयांच्या अनुदानाच्या वितरणाला मान्यता देण्यात आली असून सातारा, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर आणि अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे. शेतकरी कर्जमाफी 30 जून पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बच्चू कडू सोबतच्या बैठकीत घोषणा. शेतकऱ्याकडे 20,000 कोटीची थकबाकी, सरकारने समिती नेमली. कर्जमाफी पुन्हा लांबली. समितीच्या नावावर देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा शेतकऱ्याच्या डोळ्यात धूळफेक केली आहे. 6,600 हेक्टर धान पिकाचे नुकसान, पावसाने हिरावला शेतकऱ्याच्या तोंडचा घास. लाखनी लाखांदूर साकोलीतील स्थिती, पंचनामे नुकसान भरपाईची तातडीने देण्याची मागणी. अजित पवारांना नाही तर सचिवाच्या कारभाराला विरोध, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ. शिरगावकरांविरोधात अनेक तक्रारी. पंचनामे करताना पीक क्षेत्रातील नुकसानाचे प्रमाण दाखवले कमी. शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून सोडवण्यासाठी उच्च अधिकार समिती, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार प्रवीण प्रदेशित समितीच्या अध्यक्षपदी. संपूर्ण कर्जमाफी करण्याची मागणी, सिंधी परिसरातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिले निवेदन. नुकसान झाल्याने आर्थिक संकट ओढावले. लागवडीचा खर्च जास्त, उत्पन्न कमी, शेतकऱ्याच्या संकटात झाली वाढ. सततच्या पावसाने शेतकरी आर्थिकदृष्ट्या परेशान. अवकाळी पावसाने झालेल्या धान पीक नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत द्या. गोगाव, गडचिरोली येथील ग्रामस्थांनी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी. 19,000 शेतकऱ्याच्या मदतीसाठी टाहो, शासनाचा अतिवृष्टीचा निधी रखडला. अखेर धान खरेदी करता नोंदणीचे आदेश धडकले. 30 नोव्हेंबर पर्यंत करता येऊ शकणार नोंदणी. कर्जमुक्तीसाठी सुरू आंदोलनास ओबीसी संघर्ष समितीचा पाठिंबा. तिच्या पावसामुळे पारत परिसरात पिकाचे मोठे नुकसान, शेतकरी हवालदिल. 96,000 शेतकऱ्यांसाठी 101 कोटीची मदत मंजूर. पैठण तालुक्यातील राज्य शासनाकडून निधी, रब्बीच्या पेरणीसाठी उपयुक्त. सोयगावसाठी 30 कोटीचे अनुदान प्राप्त. अतिवृष्टीने शेतकऱ्याचं जगणं केलं अवघड, प्रशासनाच्या उदासीनतेने अनुदान लांबलं. राज्यात 100% पीक पाहणीसाठी पुन्हा मुदत वाढ, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. शेतकऱ्याची मेहनत पाण्यात, अवकाळीने धानाची नासाडी. अवकाळी पावसाचा तडाखा, पुन्हा धान पिकाची दानादान. धान वाचवण्यासाठी शेतकऱ्याची धडपड. अतिवृष्टीच्या अनुदानाला बसतोय ई-केवायसी फार्मर आयडीचा खोडा. शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढणे गरजेचे आहे. दिवाळी झाली तरी शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. पावसामुळे बाजारात 20,000 क्विंटल मिरचीची आवक थांबली. 2 कोटी रुपयाची उलाढाल ठप्प. मिरची पिकाचे नुकसान वाढणार, शेतकरी संकटात. शासकीय खरेदी केंद्र बंदच, कापसाला कवडीमोल भाव. सोयाबीनलाही भाव मिळेना, लागवड खर्चही वसूल होईना. शेतकऱ्याची कोंडी, व्यापाऱ्यांचा होतोय फायदा. अतिवृष्टी नुकसानग्रस्तांना 9 कोटी रुपये. पारोळा तालुक्यात 13,969 शेतकऱ्यांना मिळणार लाभ. ॲग्रिस्टॅग नसल्याने ठरते अडचण. 6,359 शेतकऱ्यांना 4.5 कोटी रुपये अनुदान वितरित. 8,326 शेतकरी अद्याप नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत. दिवाळीत प्रवाशाकडून जादा भाडे आकारणाऱ्या ट्रॅव्हल्सवर कारवाई. चंद्रपूर आरटीओच्या पथकाची धडक मोहीम. ऐन दिवाळीत 57 ट्रॅव्हल मालकांना ठोठावला दंड. हमीभाव खरेदीला सुरुवात, शेतकऱ्याच्या हितासाठी दिलासादायक निर्णय. सोयाबीन, मूग, उडीद उत्पादकांना मोठा दिलासा. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 12,857 शेतकऱ्याच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे जमा.
हिमायतनगर येथे अनुदानापासून 3000 शेतकरी अजूनही वंचित आहेत. शेती पाण्यात शेतकरी संकटात, पंचनाम्याची पथके गेली कुठे? शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी, पीक वाचवण्यासाठी सुरू आहे धडपड. अकोला जिल्ह्यात हमी दराने कापूस खरेदीला सुरुवात. कापूस नोंदणीची मुदत आता 31 डिसेंबर पर्यंत. अवकाळीने शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी. 1187 हेक्टर क्षेत्रातील पिकाचे झाले नुकसान. कामठी तालुक्यात 1125 शेतकरी प्रभावित. तातडीने नुकसान भरपाईची सरकारकडे केली मागणी. शेतकरी कर्जबाजारी होणार नाही यासाठी व्यापक उपाययोजनांची गरज. मंत्री हसन मुश्रीफ. कागलमध्ये बांधकाम साहित्य वाटपास सुरुवात झाली आहे. अख्ख्या महाराष्ट्रात भोंगे बंद असताना छत्रपती संभाजीनगर येथे चिकलठाणा परिसरातील सामाजिक स्थळावर भोंगे अजून मोठ्या आवाजात सुरू आहेत. पोलीस प्रशासन यावर परत कारवाई करेल का हा प्रश्न आता जनसामान्यांना पडलाय. शांत असलेले शहर पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात जाते की काय हा प्रश्न आता भेडसावत आहे. सरकारने आपल्या जाहीरनाम्यातील आश्वासनानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पावले उचलली आहेत. बघूया मुख्यमंत्री काय म्हणतात ते. आमच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भातली घोषणा केली होती. त्या संदर्भात आम्ही मागच्या काळामध्ये एक समिती तयार करून कर्जमाफी कशी करायची, दीर्घकालीन उपाययोजना काय करायच्या, अशा सगळ्या गोष्टींचा निर्णय केला होता. कर्जमाफी हा एक भाग आहे, पण शेतकरी वारंवार कर्जाच्या विळख्यात अडकतो आणि म्हणून त्यांना आपण बाहेर कसं काढू शकतो अशा प्रकारचा सगळा विचार एक समिती तयार केलेली आहे. ही समिती कर्जमाफीच्या संदर्भात कशा पद्धतीनं ती करता येईल, त्याचे निकष काय असतील, भविष्यात शेतकऱ्यांना आपल्याला कर्जाच्या विळख्यातनं बाहेर कसं ठेवता येईल किंवा थकीत कर्जात तो जाणार नाही याकरता काय उपाययोजना करता येतील, या सगळ्या बाबींवर निर्णय करेल. त्या संदर्भात आम्ही असा निर्णय आज केला आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या कमिटीने आपलं कामकाज पूर्ण करावं आणि आम्हाला कर्जमाफी कशी करायची, त्याचे काय निकष ठरवायचे या संदर्भातला एक अहवाल द्यावा आणि या अहवालावर कर्जमाफीच्या संदर्भातला जो निर्णय आम्हाला करायचा आहे तो 3 महिन्यात म्हणजे 30 जून 2026 पूर्वी करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे. त्यामुळे आता सगळे टप्पे आम्ही या ठिकाणी ठरवलेले आहेत. सगळ्या नेत्यांशी आमची चर्चा झाली, अतिशय सकारात्मक चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये त्यांनी देखील याला मान्यता दिलेली आहे. आम्ही त्यांना समजावून सांगितलं की आम्ही पहिल्या दिवशीपासनं कर्जमाफीच्या बाजूचे आहोत, आम्ही दिलेलं आश्वासन पाळू हेच सांगितलेलं आहे. पण आता लगेच शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे. कर्जाची वसुली जून महिन्यात होणार आहे आणि आता जर आपण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे दिले नाहीत तर शेतकरी रबीचा पेरा देखील करू शकत नाहीत आणि म्हणून पहिल्यांदा तात्काळ शेतकऱ्यांना जे त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे. पुढच्या 2 दिवसात उरलेले पैसे जाणार आहेत. अजून 11,000 कोटी रुपये हे काल आम्ही जे कॅबिनेटला परवा मान्य केले तेही आता येत्या 2 ते 3 दिवसात रिलीज होणार आहेत आणि तेही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जातील आणि अजून 1,500 कोटीची आम्ही प्रोव्हिजन केलेली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जाणं हे महत्वाचं आहे, ते आम्ही जाणं सुरू केलेलं आहे आणि माझा अंदाज आहे की पुढच्या 15 ते 20 दिवसात 90% शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे पोहोचून जातील. याला कुठली आचारसंहिता नसते, त्यामुळे आचारसंहिता लागली तरी ही मदत त्यांच्या खात्यामध्ये जाऊ शकते. त्यामुळे आम्ही त्यांना समजावून सांगितलं की पहिल्यांदा ही मदत देणं हे महत्वाचं आहे. त्यामुळे ती मदत आम्ही देऊ आणि मग ही जी काही कमिटी आम्ही केलेली आहे या कमिटीचा रिपोर्ट घेऊन त्याच्या आधारावर आम्ही ही कर्जमाफी करू आणि त्याला त्यांनीही सकारात्मक अशा प्रकारची भूमिका त्याच्यावर घेतलेली आहे. त्यामुळे आता या संदर्भातले टप्पे आम्ही ठरवलेले आहेत.